हा सरावाचा ध्वज असल्यामुळे यामध्ये अशोक चक्र नाही। राष्ट्रध्वजाच्या एका बाजूला शिवण घालावी। या शिवणीमधून एक दोरी ओवावी। दोरी शक्यतो शिवून घ्यावी म्हणजे ती हलणार नाही। दोरीला केशरी रंगाच्या बाजूने खिट्टी लावावी म्हणजे ही खिट्टी ध्वजस्तंभाच्या वरच्या कडीतून बाहेर पडणार नाही व ध्वज त्या ठिकाणी स्थिर राहील। शिवणीच्या दुसऱ्या बाजूला हिरव्या रंगावर जी दोरी आहे त्या दोरीस या पद्धतीने हुक करावी। आता आपण ध्वज कसा खडी करावा व बांधावा ते पाहूया। सर्वप्रथम ध्वजाला दोरीने बांधावे। ध्वजस्तंभाची दोरी याचे दोन पदर असतात। ध्वजस्तंभाच्या दोरीचे दोन पदर आहेत। त्यापैकी जो वरच्या दिशेचा पदर आहे तो या खित्तीस बांधावायचा आहे। हा वरच्या दिशेचा पदर या पदराने खिट्टीला साधी गाठ मारावी। त्याचप्रमाणे आतल्या पदराने ध्वजाच्या दोरीच्या हुकामधून साधी गाठ मारावी। एकदा दोन्ही गाठी तपासून खात्री करावी। यानंतर ध्वज याप्रमाणे ताठ धरावा व रंगाच्या शिवणींमधून खडी घालावी। रंगाच्या शिवणीमधून घडी घातल्यानंतर एका बाजूने ध्वजाला मिरा घालाव्यात। या पद्धतीने मिऱ्या घालून झाल्यानंतर एक लहानशी घडी करावी। झेंड्याची अगदी लहानशी घडी केल्यानंतर हिरव्या रंगाच्या बाजूने जो दोरीचा पदर आहे त्या पदराने दोरीस 2 वेळा गुंडाळावी। ही दोरी 2 वेळा गुंडाळल्यानंतर त्याच दोरीचा एक हुक करून हा हुक आतून घालावा। हा हुक आतून घातल्यानंतर बाहेरच्या पदरास पुन्हा एक हुक करावा व या दोन्ही हुकांची साधी गाठ घालावी। दोन्ही हुकांची बुटाला बांधतो त्याप्रमाणे ही साधी गाठ बांधलेली आहे। ध्वजाला गाठ बांधून झाल्यानंतर ज्या दिशेला दोरीने गाठ बांधली आहे त्याच्या विरुद्ध दिशेचा पदर आपणास ओढायचा आहे। ध्वज वर ओढताना खिट्टी वरच्या दिशेला असावी याची खात्री करून घ्यावी। खिट्टी वर अडकल्यानंतर या ठिकाणी दोरास तात्पुरते बांधून घ्यावे।
या पद्धतीने ध्वजाची तयारी केल्यास कोणत्याही प्रकारची ही प्रक्रिया जटिल वाटणार नाही व सहज शक्य राहील. 15 ऑगस्ट, 26 जानेवारी किंवा इतर तत्सम सणांच्या दिवशी, राष्ट्रीय सणांच्या दिवशी या पद्धतीने ध्वजारोहणाची तयारी करावी. जय हिंद.